दादर स्थानकाच्या बाजूला असलेला हनुमान मंदिर पाडण्याची नोटीस जी आहे ती रेल्वे विभागाकडून देण्यात आल्यानंतर उद्धव ठाकरे यांनी काल पत्रकार परिषदेमध्ये प्रश्न उपस्थित केला होता। हेच हनुमान मंदिर आहे जे पाडण्याची नोटीस जी आहे ती रेल्वे विभागाकडून देण्यात आलेली आहे। जवळपास 80 वर्षांपासूनचं हे जुनं हनुमान मंदिर आहे आणि इथं मोठ्या प्रमाणात भाविक भक्त जे आहे त्या दर्शनासाठी येत असतात आणि हेच हनुमान मंदिर पाडण्याची नोटीस जी आहे ती रेल्वे विभागाकडून मंदिर प्रशासनाला देण्यात आलेली आहे। त्याच्यामुळं कुठेतरी हिंदुत्वावरती प्रश्नचिन्ह उपस्थित करत असताना उद्धव ठाकरेंनी या संदर्भात सवाल उपस्थित केला होता आणि त्यानंतर आज आदित्य ठाकरे संध्याकाळी 4:30 ते 5च्या दरम्यान जे आहे ते याच हनुमान मंदिरामध्ये दर्शनासाठी येणार आहेत। आज शनिवार आहे आणि शनिवारमुळे मोठ्या प्रमाणात गर्दी जी आहे ती या हनुमान मंदिरामध्ये असलेली आपल्याला पाहायला मिळते। हे हनुमान मंदिर पाडण्याची अनेक वेळा आतापर्यंत 3 ते 4 वेळा नोटीस आली असल्याची देखील माहिती देण्यात आलेली आहे, परंतु त्या नोटीसवरती स्टे आणण्यात आला होता। परंतु आता देखील नोटीस देण्यात आलेली आहे आणि हे हनुमान मंदिर पाडण्याची नोटीस देण्यात आल्यानंतर उद्धव ठाकरे यांनी काल पत्रकार परिषद घेत संपूर्ण सरकारवरती जे आहे ते सवाल उपस्थित केले होते, हिंदुत्वावरती सवाल उपस्थित केले होते आणि त्यानंतर जे आहे ते आज आदित्य ठाकरे जे आहेत ते आज याच हनुमान मंदिरामध्ये दर्शनासाठी येणार आहेत आणि अनेक शिवसैनिक देखील जे आहेत ते या ठिकाणी उपस्थित राहणार आहेत। कॅमेरामन अमित चिगवणसह निवृत्ती बाबर, TV9 मराठी, मुंबई। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।